ह्या आज आपण घेणार आहे तो टॉपिक आधी कंप्लीट करूयात आणि मग नंतर नेक्स्ट तुम्ही स्टार्ट करू शकता. ओके. नेक्स्ट टॉपिक, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आवाज येतोय सर्वांना? यस मॅम. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. तर फंक्शन चॅप्टर जेव्हा आपण घेतला तेव्हाच आपण पॅरामेट्रिक फंक्शनची डेफिनेशन बघितली. ओके. नसेल तर पॅरामेट्रिक फंक्शनची डेफिनेशन काय असते? इफ x and y both are expressed in third variable, that is t, r, theta, like this, then we can say it as parametric function. Okay. If x and y both are expressed in third variable, मग इथं थर्ड व्हेरिएबल आपल्याला दिलेला असतो, t देतात तुम्हाला, r देतात किंवा थीटा देतात. ओके. दिस इज कॉल्ड ॲज पॅरामेट्रिक फंक्शन. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे ओळखायचं कसं? तर फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल हे फंक्शन ओळखायला कसे येतात? आता हे फंक्शन पण इझी आहेत आयडेंटिफाय करायला, बिकॉज दिस आर गिवन ॲज x इज इक्वल टू साइन थीटा अँड y इज इक्वल टू कॉस थीटा असे तुम्हाला दिलेले असतात. म्हणजे x सेपरेट दिलेला असतो, y सेपरेट दिलेला असतो, किंवा x इज इक्वल टू, हे दोन्ही एकत्र सॉल्व्ह करायचे असते पण आपल्याला. अँड सेकंड वन इज इफ x इज इक्वल टू 8t square and y is equal to 280. Okay. किंवा x is equal to r sin theta, y is equal to r cos theta. ओके. मग असे तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले असतात. x सेपरेट दिलेला असतो आणि y सेपरेट दिलेला असतो. अँड वी हॅव टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. तर सिंपल वे आहे, इफ वी हॅव गिवन आधी मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवते किंवा घेऊयात आपण. इफ फंक्शन x इज इक्वल टू, वी हॅव गिवन f ऑफ थीटा अँड y इज इक्वल टू g ऑफ थीटा. ओके. मग इथं f म्हणजे साइन असेल, g म्हणजे कॉस असेल, किंवा f म्हणजे r असेल, g म्हणजे दुसरं कुठलंही फंक्शन दिलेलं असेल, साइन, कॉस, लॉग, ई रेस टू वगैरे. ओके. सो आता मला सांगा, आपण जर असं लिहिलेलं असेल y इज इक्वल टू f ऑफ x. ओके. मग इथं काय म्हणतो आपण? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणतो की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय लिहितो आपण? dy बाय dx. ओके. मग आता बघा, इथं y आहे, इकडे x आहे, मग हा x व्हेरिएबल आपला डिपेंडंट आहे, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो की नाही आपण. मग इथं x इज इक्वल टू f ऑफ थीटा आहे, म्हणजे इथला व्हेरिएबल कुठे कोणता आहे? दुसरा, थीटा. ओके. मग इथं डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. ओके. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग इथं काय येईल? एक्सचं, आता इथं वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तेव्हा dy बाय dx लिहितो की नाही. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा असेल तर काय लिहिणार आपण? dx बाय डी थीटा. ओके. बघा आता थोडासा चेंज आहे. मग फंक्शन एफचं डेरिव्हेटिव्ह वी कॅन टेक इट ॲज एफ डॅश थीटा, म्हणजे साइन असेल तर कॉस येईल, ई रेस टू असेल तर ई रेस टू येईल. ओके. सिमिलरली यू कॅन सी हिअर y इज इक्वल टू g ऑफ थीटा. सेम हिअर y is equal to g of theta. Same here, we have to differentiate with respect to theta. Differentiate with respect to theta. Okay. My x derivative with respect to theta is dx by d theta. Similarly, derivative of y with respect to theta is dy by d theta. Okay. Which is equal to g dash of theta. मग काही असेल इथलं फंक्शन. ओके. बट वी हॅव टू फाइंड dy by dx. But we have to find dy by dx. Then how we can find dy by dx? Here for dy, take dy by d theta.
means this derivative dy by d theta. Okay, divide by dx साठी dx by d theta. मग इथे आपण सॉल्व्ह केलं की नाही dx by d theta, म्हणजे थोडक्यात d theta ला d theta कॅन्सल होतो आणि dy by dx राहतो. ओके, देअरफॉर काय करायला लागेल म्हणजे तिथे आपल्याला x चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा, y चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा. ओके, मग याच्यासाठी प्री रिक्विसाइट्स काय? ओके, देन इथं सांगा आता मला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय घेतो आपण? cos x. cos x. Similarly, derivative of sin theta with respect to theta काय घेणार? cos theta. Cos theta. Cos inverse theta. Yes, yes, cos theta. हा, ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर काय घेता तुम्ही? 2x. 2x. मग समजा थीटाच्या ऐवजी t असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ t स्क्वेअर 2t. ओके, मग असे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे तुम्हाला प्री रिक्विसाइट्स मध्ये. ओके, मग थर्ड व्हेरिएबल आता ओळखायचा कसा इथे? ओके, मग कधी कधी काय होतं आता इथं हा थर्ड व्हेरिएबल वेगवेगळ्या देतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल मध्ये बघूयात आपण, इथं आर पण दिलाय आणि थीटा पण दिला. ओके, मग इथं दोन कॉन्स्टंट टाईप असतात किंवा फंक्शन. तर आर म्हणजे एकच सर्कल असेल तर एकाच सर्कलची रेडियस कॉन्स्टंट असणार आहे की नाही सर्व ठिकाणी? ओके, म्हणजे हा आर कॉन्स्टंट असतो. ओके, म्हणजे कॉन्स्टंट कसं ओळखायचं याच्यासाठी मी हे एक्झाम्पल सांगितलं. तर फॉर एक्झाम्पल हे एटी स्क्वेअर 280, आता इथे ए पण आहे टी पण आहे, अल्फाबेट बरोबर, थर्ड व्हेरिएबल म्हणतो की नाही आपण. तर ए पण आहे आणि टी पण आहे. तर याच्यातून ओळखायचं कसं? टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं का ए चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं? तर जनरली मी तर तुम्हाला हे दिलेले आहेत. जनरली टी आणि थीटा मध्ये असतात, मॅक्झिमम कधीतरी आर मध्ये विचारतात. ओके, मग टी स्क्वेअरचं घ्यायचं की एचं, हे कसं ओळखायचं? तर जनरली ए किंवा बाकी कुठलेही अल्फाबेट्स असतात ते कसे पकडायचे? कॉन्स्टंट. म्हणजे इथं बघा ए चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही, तो कॉन्स्टंट आहे, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचा आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. इथं पण हा 2 पण कॉन्स्टंट असतो, ए पण कॉन्स्टंट असतो आणि टी चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग ते एक्झाम्पल मध्ये आणखीन व्यवस्थित लक्षात येईल. ओके, आधी याचा स्क्रीनशॉट घ्या. थांबा एक मिनिट. इज कॉल्ड पॅरामेट्रिक फंक्शन. ओके, मग डेफिनेशन पेक्षा एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात राहतात. नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. Next page. Okay, now example. For example, बघा तुम्हाला एक्झाम्पल कसं देतात. फाइंड dy by dx if, आता सिंपल एक्झाम्पल पासून आपण स्टार्ट करूया. x इज इक्वल टू साइन थीटा अँड y इज इक्वल टू कॉस थीटा. तर 2 मार्क्स साठी हे एक्झाम्पल मॅक्झिमम टाइम विचारतात. कधी तर तिथं आर पण असतो, पण आरचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट घेऊया. ओके, सो फर्स्ट write down given functions. Let we have given x is equal to sin theta and y is equal to cos theta. ओके, तर हे ऍट ए टाइम समोर दिसण्यासाठी लाईन ड्रॉ करून सॉल्व्ह करायचे. ओके, y is equal to
कॉस थिटा. हे सेपरेट दिलेत आणि इथला थर्ड व्हेरिएबल म्हणजे व्हॉट वी कॅन से व्हेरिएबल तर कळतं तुम्हाला. ओके, थर्ड व्हेरिएबल इज थिटा. Therefore, we have to differentiate with respect to theta. Okay, differentiate with respect to theta. Similarly, here third variable is theta. Therefore, we have to differentiate with respect to theta. आता मला सांगा, इथे जर आपण लिहिलं y is equal to cos theta differentiate with respect to x, तर इथे x आहे का डिफरन्शिएट करायला? नाही, बरोबर. म्हणून आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा लिहिला. ओके, नाउ वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to theta is dx by d theta is equal to, आता साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? कॉस. मग साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? cos theta. Cos theta. Okay. Similarly, derivative of y with respect to theta, dy by d theta. Derivative of cos काय असतो? मायनस साइन. cos थीटाचं डेरिव्हेटिव्ह Minus sin theta. Theta. पण these are dx by d theta and dy by d theta. हे दोन व्हॅल्यू मिळाले आपल्याला. कुठल्या? dx by d theta and dy by d theta. But we have to find dy by dx. Therefore, then dy by dx is equal to, मग ह्याच्यावरून फॉर्म्युला लिहायचा. dy by, for dy we have to write dy by d theta and for dx by d theta. ओके, मग या व्हॅल्यू लिहिताना फक्त डोळे आणि डोकं जागेवर ठेवायचं फर्स्ट. आता जनरली काय होतं, dx by d theta फर्स्ट व्हॅल्यू दिली ना, तर न्यूमरेटरला तुम्ही cos theta लिहिता. फक्त लक्ष द्यायचं, न्यूमरेटर काय आहे? dy by d theta, आणि dy by d theta ची व्हॅल्यू काय आली आहे? मायनस साइन थीटा. ही लिहिली. ओके, मायनस साइन थीटा डिवाइड बाय dx by d theta. dx by d theta ची व्हॅल्यू cos theta. ओके, मग हा मायनस आहे असा, कारण सिंगल आहे तो. आणि साइन डिवाइड बाय कॉसचा फॉर्म्युला काय? tan theta. tan theta. This is your final answer. dy by dx is equal to minus tan theta. मग ऑफलाईन एक्झाम मध्ये हे 2 मार्क्स साठी विचारायचे एक्झाम्पल. नाव हे तुम्हाला ऑनलाईन मध्ये साइन कॉसचं विचारू शकतात. ओके, मग कधी कधी बरं ठीक आहे, हे घ्या, मग पुढचं सांगते. नाव टेक द स्क्रीनशॉट. ओके, मग सेम टाईपचे घेऊयात. फक्त साइन कॉस अल्टरनेट विचारू शकतात किंवा कॉन्स्टंट कसे असतात. फाइंड dy by dx if x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. ओके, तर आता इथं ओळखायचं कसं, तर जनरली थीटा म्हणजे साइन कॉसच्या तिथं कुठला आलाय? थीटा. आणि साइन कॉसच डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो ना आपण. म्हणून काय करायचं बघा आता, x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. y is equal to r sin theta. आता इथं दोन व्हेरिएबल दिसतात की नाही, r आणि थीटा. तर आता तुम्हाला सांगितलं हे इक्वेशन दिलेले दोन्ही एका सर्कलचे इक्वेशन असतात. एका सर्कलची रेडियस कॉन्स्टंट असते त्या सर्कल पुरती. ओके, देअरफॉर r इज कॉन्स्टंट. म्हणजे तिथे काय करायला लागेल आपल्याला? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. ओके, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू r लिहायचा नाही. ओके, सिमिलरली हिअर ऑल्सो थर्ड व्हेरिएबल इज थीटा. देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग फायनल एक्झामला ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही हे फास्ट सॉल्व्ह करायचं. आता इथं मला तुम्हाला नोट्स साठी व्यवस्थित हे करून द्यावं लागतं. ओके, म्हणजे वेळ तुमचा वाचेल. dx by d theta. मग मला सांगा, कॉन्स्टंट असेल तर आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर तो आहे असा लिहितो की नाही? म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ वी हॅव डेरिव्हेटिव्ह ऑफ kx. ओके, हा k कॉन्स्टंट आहे, तोच लिहितो की नाही आपण? किंवा एक्सचे डेरिव्हेटिव्ह जे काही असेल ते घेतो, 1 असतो. ओके, r कॉन्स्टंट आहे तो तसाच ठेवायचा. इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos theta. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos theta? मायनस sin theta.
minus sin theta. Similarly, here dy by d theta is equal to, again r is constant, so r is as it is, and derivative of sin theta is cos theta. ओके, तो कॉन्स्टंट असतो तो तसाच लिहितो की नाही आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये. 2x² असेल तर 2 बाहेर घेतो, x² चं डेरिव्हेटिव्ह, सेम थिंग. ओके, these are the values of dx by d theta and dy by d theta. या दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. देन वी हॅव टू फाइंड dy by dx. तर फायनल एक्झाम मध्ये ही फायनल स्टेप आहे ना, ही विसरते. म्हणजे जनरली असं होतं, तुम्हाला इथे डेरिव्हेटिव्ह घेतलं की संपलं. मग तुम्ही काय करता, dy by dx सांगितलं ना, तर dy by d थिटाचं जे आन्सर आलं ते तुमच्या ऑप्शन मध्ये असेल, r cos theta. मग तुम्ही लगेच क्लिक करणार. सो थोडस डोकं शांत ठेवायचं याच्यासाठी. dy by d थिटा आहे हा, आणि हा dy by dx फाइंड करायचा. ओके, दोन्ही मधला डिफरन्स लक्षात घ्या. मग इज इक्वल टू dy डिवाइड बाय d थिटा डिवाइड बाय dx साठी काय लिहायचं आपण, dx बाय d थिटा. ओके, मग dy बाय d थिटाची व्हॅल्यू काय आली आहे, r into cos theta. r इंटू कॉस थिटा. ओके, लक्ष द्यायचं फक्त कुठली लिहायची, कारण ते जनरली इकडची येते. ओके, मग इज इक्वल टू, एक मिनिट आहे, इथेच आपण हे करूया. इज इक्वल टू, हा मायनस साइन बाहेर घेतला तर मायनस r साइन थिटा. ओके, इथे लिहूया मायनस r साइन थिटा. ओके, मग इथे काय कॅन्सल होऊ शकतं का न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये, r. r. ओके, मग रिमेनिंग टर्म्स आर मायनस रिमेनिंग आहे डिवाइड बाय साइन थिटा. ओके, तर हे मायनस पण खूप इम्पॉर्टंट आहे. मायनस कॉस डिवाइड बाय साइन कॉट थीटा. तर तुम्हाला ऑप्शन मध्ये बघा, आता जर समजा हे एक्झाम्पल दिलं तर ऑप्शन मध्ये काय काय असणार तुम्हाला, आर कॉस थिटा किंवा मायनस आर साइन थिटा किंवा प्लस कॉट थिटा किंवा मायनस कॉट थिटा प्लस टॅन थिटा मायनस टॅन थिटा. टॅन थिटा एक विचारू शकतात, कारण कन्फ्युजन होईल ना. हे बघा, मागच्या याच्यात साइन अप डिवाइड बाय कॉस आलं म्हणून टॅन घेतलं आपण, आणि इथं कॉस डिवाइड बाय साइन आलं तर कॉट घेतलं. मग मायनस प्लस आणि टॅन कॉट, याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. आणि याच्यात मॅक्झिमम ना साइन कॉस मध्येच फिरतात एक्झाम्पल्स. आता हा आर कॉन्स्टंट आहे, तर त्याच्याऐवजी एखादा नंबर ही देतात. ओके, नाउ नेक्स्ट. मग याच टाईपचं पण आणखी 100 पेजेस. फाइंड dy by dx if, आता इथं कधी कधी लक्ष पण द्यायचं, कधी कधी y ची व्हॅल्यू अगोदर देतात. इफ y इज इक्वल टू 4 cos 3 theta x is equal to 3 sin 4 theta. ओके, मग हे इक्वेशन वेगवेगळे आहेत बघा. आता इथं लेट y is equal to 4, आणि साइन कॉस असेल ना तर जनरली थिटाच विचारतात इथे, कधी तर t असतो. x is equal to 3 sin 4 थिटा. फक्त काय डिफरन्स आहे मागच्या एक्झाम्पल पेक्षा, कॉन्स्टंट चेंज केले त्यांनी, आणि थर्ड व्हेरिएबल तर थिटाच आहे. चेंज इज दॅट कंपोजिट फंक्शन आला. आठवतं कंपोजिट फंक्शन, साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा घेतो, पण साइन 4 थिटाचं काय घ्यायचं नसेल तर बघा, आता डिफरन्शिएट with respect to theta, derivative of y is dy by d theta. हा 4 ऑलरेडी आहे हा याचा कॉन्स्टंट, इंटू कॉस 3 थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, minus sin 3 theta. ओनली मायनस साइन 3 थिटा, इंटू काही येणार नाही. 3. इंटू 3. आठवते का, इकडे दाखवतो मी. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन के थिटा असेल तर के इंटू साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस के थिटा. ओके, म्हणजे हा कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा. सिमिलरली मग इथं आता हा मायनस साइन बाहेर घेऊ, मायनस ज्याचं डेरिव्हेटिव्ह असतं त्याला ब्रॅकेट द्यायचं.
मायनस साईन बाहेर घेऊ. 4 इंटू 3 किती झालं? 12 साइन 3 थिटा. तर हे 3, 4, 12 याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. मग ते फक्त व्यवस्थित लक्ष देऊन करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा अगेन dx बाय डी थिटा. हा 3 ऑलरेडी आहे एक्झाम्पल मधला. ओके, नाउ वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 4 थिटा. काय येईल साइन 4 थिटाचं डेरिव्हेटिव्ह? cos 4 theta into 4. इंटू 4. हे खूप महत्वाचे थिंग्स आहेत, लक्षात ठेवा. इज इक्वल टू 3 इंटू 4 इज 12. या 3चं आणि या 4चं मल्टिप्लिकेशन घेतला. हा 4 अँगल आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं नाही, तो आहे असा राहतो. इज इक्वल टू 12 cos 4 थिटा. देन हे झालं फक्त dy बाय डी थिटा आणि dx बाय डी थिटा. नाउ वी हॅव टू फाइंड dy बाय dx. dy बाय dx चा फॉर्म्युला कसा लिहितो? dy साठी dy बाय डी थिटा आणि डिवाइड बाय dx साठी dx बाय डी थिटा. ओके, मग मला सांगा आता बघून, इथे समोर दिसतंय तुम्हाला dy बाय डी थिटा काय? -12 sin 3 theta. -12 sin 3 theta डिवाइड बाय dx बाय डी थिटा इज 12 cos 4 थिटा. इथं काय कॉमन दिसतं दोन्हीमध्ये? 12. तो कॅन्सल. ओके, राहतं काय फक्त साइन 3 थिटा डिवाइड बाय cos 4 थिटा. तर आता इथं आणखीन एक सिली मिस्टेक होऊ शकते. इज इक्वल टू साइन डिवाइड बाय कॉस दिसलं की टॅन लिहिता, पण दोन्हीचा अँगल सेम असेल, 3 थिटा असलं असतं तर टॅन 3 थिटा, पण इथं अँगल डिफरंट आहे की नाही, म्हणून साइन डिवाइड बाय कॉस टॅन लिहिता येत नाही. ओके, हे लक्षात ठेवा, कारण कन्फ्युजन साठी तुम्हाला बरेच ऑप्शन्स असे असणार. मायनस साइन डिवाइड बाय कॉस असेल ना, तर तुम्हाला असं ऑप्शन मध्ये असेल मायनस टॅन 3 थिटा किंवा मायनस टॅन 4 थिटा किंवा मायनस कॉट असं विचारतील. ओके, तर लक्षात ठेवायचं, जर दोन्ही अँगल सेम असतील तरच साइन डिवाइड बाय कॉसचं टॅन होऊ शकतो. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. ओके, मग हे 2 मार्क्सचे एक्झाम्पल्स आहेत. आणखीन त्याच्यामध्ये आणखीन 2 एक्झाम्पल्स विचारू शकतात. कसे? हे झाले साइन कॉसचे. मग याच्यापेक्षा पण दुसरे साइन कॉस मध्येच फिरतं सगळे हे पॅरामेट्रिक, पण एखाद दुसरं असेही विचारू शकतात. कसं? फाइंड dy बाय dx इफ x इज इक्वल टू, परत जाणार आहोत आपण साइन कॉस कडे, पण त्याच्या आधी हे थोडेसे घेऊया. अँड y इज इक्वल टू 4a. ओके, नाउ वी हॅव टू फाइंड dy बाय dx. तर या एक्झाम्पल मध्ये जनरल मिस्टेक म्हणजे सिली मिस्टेक काय होते की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू ए घ्यायचं की टी हे लक्षात येत नाही. तर याच्यात जनरली ए कॉन्स्टंट आहे की नाही दोन्हीकडे, बघा ए एस दिसतोय, ए स्क्वेअर ए क्यूब दिसतोय का, किंवा त्याचं काही फंक्शन दिसतंय का, नाही. देअरफॉर वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, कारण इथं टी स्क्वेअर दिसतो आणि इथं टी. ओके, हे तुमच्या याच्यासाठी सांगतो, बाकी जनरल लक्षात येतं तुमच्या. ओके, देअरफॉर फर्स्ट x इज इक्वल टू 2at स्क्वेअर, y इज इक्वल टू 4at. ओके, नाउ वी हॅव टू डिफरन्शिएट. आतापर्यंत आपण थिटाच घेतला, असं वेगळंही असू शकतं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, सिमिलरली हिअर ऑल्सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी.
देन dx बाय dt. ओके, dx बाय dt लिहायचं ना आपण. हे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t इज dx बाय dt इज इक्वल टू, आता आपण हा 2 तर कॉन्स्टंटच आहे, a ही कॉन्स्टंटच आहे. ओके, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x घेतो, मग टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय घेणार? 2t. 2t. ओके, मग हे 2 इंटू 2 4at. ओके, then next one, differentiate y with respect to t is dy by dt. Here 4 is constant, so it is as it is. Then a is also constant. मला सांगा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय घेतो आपण? 1. 1. तर t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t, हे लक्षात 1. कसं ठेवायचं? 1. इथला आणि इथला व्हेरिएबल सेम असेल तर याचा आन्सर काय असतं? 1. ओके, is equal to 1. Therefore 4a into 1 is 4a. This is only dx by dt and dy by dt. हे फक्त dy by dt आणि dx by dt आलं, but we have to find dy by dx. Then dy by dx is equal to, dy साठी काय लिहायचं आता? dy by dt. गुड, dy by dt. डिवाइड बाय dx साठी dx by dt. ओके, मग मला सांगा आता वरती बघून dy by dt ची व्हॅल्यू काय? 4a. 4a. डिवाइड बाय dx by dt 4at. 4at. ओके, आता इथं काय कॅन्सल होऊ शकतं? 4a. 4a कॅन्सल झाला तरी न्यूमरेटरला किती राहतो? 1. इथला हा 4a कॅन्सल झाला, हा 4a, म्हणजे इथं काय राहतं? फक्त t. ओके, तर तुम्हाला ऑप्शन मध्ये काय काय असू शकतं? इथं t, 1/t, -1/t, -t, किंवा 0 किंवा 1 असे कुठलेही ऑप्शन्स असू शकतात. सो दॅट हे dy बाय dt आणि dx बाय dt ही स्टेप आहे ना, ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इकडं तिकडं झालं तर तुमचं आन्सर चुकू शकतं. ओके, सो दिस इज युअर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आणखीन आहे, एक मिनिट, स्क्रीनशॉट नका घेऊ, हे टी दिसत नाही. आणि काही काही पेजेस सेव्ह करताना ना काय होतं माहिती का, म्हणजे माहित नाही आता ते टेक्निकल इश्यू असेल किंवा काय, हे लिहिलं मी आणि लगेच सेव्ह करायला गेले ना तर हे शेवटची एखादी स्टेप येत नाही. म्हणजे मी तुम्हाला नोट्स शेअर केलेत ना, तर त्याच्यात एखाद दुसऱ्या एक्झाम्पलला तसं झालेलं आहे. म्हणजे हे पूर्ण सॉल्व्ह करते आणि लगेच सेव्ह करायला जाते मी, तर हे सेव्ह झालेलं नसतं आणि ते पेज तसंच सेव्ह होतं. ओके, सो दॅट त्या नोट्स मध्ये कुठं कुठं -4 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू -1, म्हणजे इथं कम्प्लीट सॉल्व्ह करून दिलं पण त्या नोट्सच्या पेज मध्ये व्यवस्थित आलेलं नाही, ते तेवढं तुम्ही कम्प्लीट करून घ्या. Okay, now take the screenshot of this. आता नेक्स्ट थोडं साइन कॉस झालं किंवा फाइंड dy by dx if x is equal to a sec t. आता इथे ट्रिग्नोमेट्रीचे थोडेफार आता इथून पुढे आपल्याला फॉर्म्युले यूज करायला लागतात. ओके, y is equal to b tan t. ओके, इथे ही थर्ड व्हेरिएबल इज t. Therefore we have to differentiate with respect to t. X is equal to a sec t
and y is equal to b tan t. Okay, then we have to take derivative, differentiate with respect to t. Differentiate with respect to t. बघा आता पटकन डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले समोर ठेवा. dx by dt, कारण आता आपले फक्त 2 टॉपिक राहिले त्याचे, इज इक्वल टू a आहे असा. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक? Sec into tan. इथे टी आहे म्हणून काय घ्यायचं आपण, सेक टी इंटू टॅन टी. ओके, म्हणजे आन्सर इज, आपण सिम्प्लिफाय करून घेऊया, ए सेक टी इंटू टॅन टी. ओके, देन अगेन y differentiate with respect to t. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t इज dy by dt. हा b कॉन्स्टंट आहे असा. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन? Sec square t. सेक स्क्वेअर टी इज इक्वल टू काय राहील, म्हणजे हे सिम्प्लिफाय करून फक्त ब्रॅकेट ओपन करून बी सेक स्क्वेअर टी. ब्रॅकेट ओपन का करायचे? जर कधी मायनसचे डेरिव्हेटिव्ह असतील तर ते इथंच तुम्ही सिम्प्लिफाय केले असतील तर आपल्याला इथं आन्सर डायरेक्ट फाइंड करता येतं. नाहीतर इथं जर मायनस पुढं कॅरी फॉरवर्ड करताना विसरलं किंवा डबल लिहिलं गेलं तर प्रॉब्लेम्स होतात. म्हणून वरतीच हे करायचं. ओके, dy बाय dt डिवाइड बाय dx बाय dt. ओके, इज इक्वल टू dy बाय dt ची व्हॅल्यू काय आहे? B sec square t. Square t. b sec square t divided by dx by dt is a sec t into tan t. तर कॅन्सल करताना नेहमी लक्षात ठेवायचं, व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता इथं बी आणि ए आहे, हे कॅन्सल होणार नाही. इथं फक्त काय कॅन्सल होईल, एक सेक कॅन्सल होईल. ओके, म्हणजे इथं काय राहील फक्त, इज इक्वल टू बी डिवाइड बाय ए इंटू सेक डिवाइड बाय टॅन. तर तुम्हाला हे आन्सर दिलं असेल फायनल एक्झाम तर एक्झाम मध्ये तर वेल अँड गुड. पण कधी कधी हे साइन कॉस्ट मध्ये देतात. मग हे साइन कॉस्ट मध्ये कसं घ्यायचं? तर बघा आता बी डिवाइड बाय ए, सेकचं आता इथं वरती लिहून देते, सेक इज रेसिप्रोकल ऑफ कॉस. ओके, मग सेक थिटाचं काय लिहितो आपण, 1 अपॉन कॉस. तसंच टॅनचं काय लिहितो, 1 upon cot. 1 upon किंवा cosec. हा, किंवा साइन कॉस मध्ये रे, साइन डिवाइड बाय कॉस. ओके, मी तुम्हाला काय म्हणलं, हे जर सेक डिवाइड बाय टॅन दिलं असेल तर ठीक, पण साइन कॉस मध्ये जर आन्सर दिलं तर हे चेंज करायचं. कसं बघा, त्यात बरोबर सांगितलं तुम्ही, मी रेसिप्रोकल विचारलं तर बरोबर सांगितलं. 1 डिवाइड बाय, एक मिनिट सॉरी, टी आहे ना इथं, 1 डिवाइड बाय कॉस टी. टॅनचं काय लिहिणार आपण, साइन टी डिवाइड बाय कॉस टी. ओके, हे दोन्हीचं डिवाइड आहे की नाही, कॉस टी आणि हा कॉस टी, दोन्ही कॅन्सल. ओके, मग काय येईल आन्सर मध्ये, बी डिवाइड बाय ए हा आहे असा इंटू 1 डिवाइड बाय साइन. मग मला सांगा बरं आता 1 डिवाइड बाय साइनचा आन्सर काय येईल? Cosec t. येस, कोसेक टी. गुड. तर हे आन्सर तुमच्या फायनल बोर्डच्या एक्झाम मध्ये असू शकतं. ओके, सो दॅट तुम्हाला हे जनरली मी इथपर्यंतच सांगते, कारण 2 मार्क्स साठी एक्झाम्पल असतं तर इथपर्यंत 2 मार्क्स मिळतात. पण हे आता ऑनलाईन एक्झाम आहे, त्याच्यामुळे तिथं कुठले ऑप्शन्स असू शकतात, त्याच्यासाठी सिम्प्लिफिकेशन मस्ट आहे. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. आता ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आपल्याला थोडेफार यूज करायला लागतील. आता परत आपण साइन कॉस कडे येणार. हे फायनल एक्झाम मध्ये 2 मार्क्स साठी विचारायचे ऑफलाईन एक्झामला, कारण माहित नाही की ऑनलाईन एक्झामला कसं विचारू शकतात. आणि 4 मार्क्सचं एक खूप छान एक्झाम्पल आहे.
Next, find dy by dx if, आता थोडेसे फॉर्म्युले यूज करायला लागतील ना आपल्याला, फक्त ते सांगते मी. जनरली तेच फॉर्म्युले यूज करायला लागतात. x इज इक्वल टू a इंटू 2 थीटा मायनस साइन 2 थीटा, y इज इक्वल टू, हे 4 मार्क्सचे एक्झाम्पल आहेत आता इथून, a इंटू 1 मायनस cos 2 theta. Okay, let x is equal to a into 2 theta minus sin 2 theta and y is equal to a into 1 minus cos 2 theta. ओके, आता तुम्हाला बघा तेव्हा मी सांगितलेली आयडिया की साइन के थीटा किंवा हे असेल तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्यायचे, म्हणजे कसं होतं आता तुम्हाला इथं त्याच्यातच जास्त वेळ घालवायला लागत नाही, म्हणजे तुमचा टाइम वाचतो. dx बाय डी थीटा हा a कॉन्स्टंट आहे असा इनटू आता 2 आहे असा डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा किती येईल बरं? 1 1. गुड, 1 मायनस, हा 1 का आला? कारण सांगितलं ना मगाशी इथला व्हेरिएबल आणि इथला व्हेरिएबल सेम असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 1. तर साइन 2 थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय येईल बरं? cos 2 theta into 2. वा, गुड. cos 2 थीटा इंटू 2. कोण बोललं रे आता? नाव काय? आशुतोष. ए इंटू, आता इथं दोन्ही मध्ये काय कॉमन दिसतंय? हा 2 आणि हा 2 कॉमन आहे की नाही, मग आपण हा 2 बाहेर कॉमन घेऊया. 2a ब्रॅकेट मध्ये इथं 2 कॉमन गेला म्हणजे काय राहिलं? 1 मायनस कॉस 2 थीटा. ओके, तर इथं आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे, बट बिफोर दॅट डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू थीटा करूयात आपण, पण आधी याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. ओके, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. ओके, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी थीटा इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे असा इंटू, आता 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल रे? 0. तर इथं कसं 1 कॉन्स्टंट घेतला तर जनरली असं होतं 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 न घेता तो 1 आहे असंच ठेवतो, मग ते नंतर पुढे इलिमिनेट होत नाही. ओके, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस 2 थीटा minus sin 2 theta into 2. मायनस साइन 2 थीटा इंटू 2. हे सगळे कंपोजिट फंक्शन आहेत. ओके, मग इथं पण 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेऊ शकतो, हा a. ओके, दिस मायनस मायनस प्लस साइन 2 थीटा. ओके, काय आला आन्सर मग? 2a साइन 2 थीटा. मग आपल्याला काय करू शकतो आपण? हे सिम्प्लिफाय करू शकतो. आता ते सिम्प्लिफाय कसं करायचं, तर आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. ओके, मग 1 मायनस कॉस 2 थीटाचा, आता ऍक्च्युली हा फॉर्म्युला मी याच्यामध्ये दिलेले आहेत इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री, पण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीतून आपण डायरेक्ट थोडंसं पुढे आलोय म्हणून मी इथं सांगते फक्त. 2a इंटू 1 मायनस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर थीटा, सॉरी 1 2 साइन स्क्वेअर, मायनस प्लस आहे ना. इथं मायनस असेल तर कॉसचं काय होतं? साइन 2 साइन स्क्वेअर थीटा. ओके, सिमिलरली हा फॉर्म्युला तर इझी, 2a इंटू साइन 2 थीटाचा फॉर्म्युला साइन थीटा इंटू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके, म्हणजेच नाउ वी कॅन राईट इट ॲज 2 इंटू 2 इज 4a साइन स्क्वेअर थीटा इंटू 2 into 2 4a sin theta into cos theta. ओके, तर इथं
एक्स्ट्रा स्टेप काय केली ते फक्त मी हॅशने दाखवते. 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय लिहिला, 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय लिहिला, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, हे दोन फॉर्म्युले यूज केले. मग हा फॉर्म्युला तर माहिती आपल्याला मल्टिपल सब मल्टिपल मधला, मग हा पण फॉर्म्युला आपला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये येईल. CO2 च्या मुलांना माहिती आहे, CO1 चं फक्त जरा हे. ओके, मग dx बाय डी थिटा dy बाय डी थिटा आला. नेक्स्ट dy बाय dx, फॉर्म्युला फॉर dy बाय dx इज dy बाय डी थिटा डिवाइड बाय dx बाय डी थिटा इज इक्वल टू dy बाय डी थिटा किती आला, 4a sin थिटा इंटू कॉस थिटा, 4a sin थिटा इंटू कॉस थिटा डिवाइड बाय dx बाय डी थिटा, 4a sin स्क्वायर थिटा, 4a sin स्क्वायर थिटा. इथं काय काय कॅन्सल होते रे, 4a sin 4a theta. 4a sin 4a आणि हा एक sin थिटा. ओके, मग रिमेनिंग टर्म इज cos डिवाइड बाय sin. इथं अँगल सेम आहे, cos थिटा डिवाइड बाय sin थिटा इज Cot theta. cot. तर हे सिम्प्लिफाय केलंच पाहिजे असं नाही, बट फायनल आता सांगितल्यासारखं ऑनलाईन एक्झाम आहे, मग तुम्ही ही स्टेप आहे ना, आता मी हॅश लिहिलेलं दाखवले किंवा इकडे पण दाखवते हॅश, आणि इथून जर डायरेक्ट dy बाय dx लिहिला तर आन्सर येईल, येणार नाही असं नाही, पण त्याचं ऑप्शन नसेल मग तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये. ओके, सो दॅट आपल्याला हे फॉर्म्युले यूज करून सिम्प्लिफाय करायला लागेल. ओके, तर हे जे फॉर्म्युले आहेत 1 मायनस कॉस 2 थिटा आणि साइन 2 थिटा, हे आपला फर्स्ट टाइम यूज करायचा म्हणून तुम्हाला थोडस डिफिकल्ट वाटेल, पण आता एक्झाम्पल सॉल्व्ह करताना परत परत आपल्याला तेच फॉर्म्युले यूज करायचे, तर ते तुम्हाला यूज टू होऊन जातील. नाव टेक दिस स्क्रीनशॉट ऑफ दिस. हे 4 मार्क्स साठी विचारायचे एक्झाम, बोर्ड एक्झाम मध्ये. इथं हा 2 4 हे पण व्यवस्थित बघायचे, कारण कधी कधी काय होतं, इथं 4 राहतो, मग इथं तुम्ही 4 मल्टिप्लाय करताना 2 तसाच राहतो, मग 4 ला 2 ने डिवाइड, मग तुमच्या आन्सर मध्ये 2 एक्स्ट्रा येतो, असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. बोला, कोणतरी बोलत होतं. येस, ओके. हे झालं, मी आधी मल्टिपल अँगल मधलं घेतलं, म्हणजे 2 थिटा साइन 2 थिटा कॉस 2 थिटा. ओके, सब मल्टिपल म्हणजे साइन थिटा कॉस थिटा. सेम एक्झाम्पल घेते, म्हणजे दोन्ही मधला डिफरन्स ही लक्षात येईल आणि फॉर्म्युले पण थोडेफार पाठ होतील. ओके, क्यूबला वगैरे नको जायला लगेच, हे आपण सिंपल घेऊ. If y is equal to a into 1 minus cos theta. ओके, सेम तेच एक्झाम्पल आहे बघा, मागचंच आहे, फक्त XY एक्सचेंज केलेले असतील, किंवा तेच फक्त अँगल चेंज झाला, म्हणजे मागच्या एक्झाम्पल मध्ये साइन 2 थिटा कॉस 2 थिटा येतं, इथं फक्त थिटा आहे, a इंटू थिटा प्लस साइन थिटा. फाइंड dy by dx. Okay, let write down given functions, that is x and y is equal to a into 1 minus cos theta and x is equal to a into theta plus sin theta. Okay,
The third variable is theta. So we have to take differentiation, that is differentiate with respect to theta, and here also differentiate with respect to theta. सेम एक्झाम्पल आहे, फक्त थोडस वेगळं सॉल्व करून दाखवते मी. नाउ डेरिवेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू थीटा इज dy बाय d थीटा इज इक्वल टू, हा a तर कॉन्स्टंट आहे, 1 चं डेरिवेटिव्ह 1. 0. 0. आताच सांगितलं होतं, मायनस कॉस थीटाचं डेरिवेटिव्ह मायनस साइन Minus थीटा. x. आता इथे कंपोजिट नाहीये, म्हणजे इंटू 2 वगैरे काही येणार नाही, कारण थीटाचं कोइफिशियंट 1 आहे. ओके, मग इज इक्वल टू, हा a आहे असा, दिस मायनस मायनस प्लस साइन थीटा. ओके, a साइन थीटा इंटू, सॉरी, a साइन थीटा फक्त. ओके, देन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, dx बाय d थीटा इज इक्वल टू a इंटू डेरिवेटिव्ह ऑफ थीटा 1. 1. Good. Derivative of theta with respect to theta is 1 plus derivative of sin theta Cos theta. cos. ओके, मागच्या एक्झाम्पल मध्ये आय थिंक मायनस होतं. 1 मायनस कॉस 2 थीटा आलं होतं, त्याच्या आता 1 प्लस कॉस थीटा आला. मग आता ह्याचे फॉर्म्युले कसे यूज करायचे, तर सब मल्टिपलचे फॉर्म्युले यूज करायचे. मीन्स साइन 2 थीटाचा आपण 2 साइन थीटा कॉस थीटा घेतो की नाही, तर साइन थीटाचं काय घ्यायचं, आता 2 साइन अँगल हाफ करायचा, 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. हे कधी इझी जाईल तुम्हाला, जर मागच्या सेमिस्टरचे किंवा आपण यावर्षी पण सुरुवातीला प्री रिक्विसाइट मध्ये फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत, ते फॉर्म्युले तुमच्या डोळ्यासमोर असतील तर तुम्हाला इझी जाईल आणि कळेल. ओके, नाउ इज इक्वल टू a इंटू 1 प्लस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 कॉस स्क्वेअर थीटा. मग 1 प्लस कॉस थीटाचा फॉर्म्युला काय येणार, 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. ओके, तर इथं जर मायनस साइन असेल तर इथं साइन येतं, साइन स्क्वेअर येतं, आणि इथं जर प्लस असेल तर इथं कॉस स्क्वेअर. ओके, मग हे सिम्प्लिफाय करून घेऊयात, किंवा दोन्ही प्लस आहेत तर राहू दे. ओके, देन डीवाय, म्हणजे एक स्टेप एक्स्ट्रा लिहिली तर इथे एक्झाम्पल पुढे जाईल, म्हणून मी इथंच लिहिते. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी थीटा डिवाइड बाय dx बाय डी थीटा. ओके, डीवाय बाय डी थीटाची व्हॅल्यू काय आहे, a इंटू 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 डिवाइड बाय dx बाय डी थीटा. काय dx बाय डी थीटा, a इंटू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. काय काय दिसतं रे, कॅन्सल होतंय असं तुम्हाला आता, ए a पण कॅन्सल होतोय आणि 2 पण, आणखीन कॉस थीटा बाय 2. Cos theta by 2. एक कॉस कॅन्सल होतो. ओके, म्हणजे तिथं काय राहिलं आता, फक्त साइन थीटा बाय 2 डिवाइड बाय डिनॉमिनेटरला कॉस थीटा बाय 2. हा, या 2 ला हा 2 कॅन्सल नाही करायचा, अँगल आहे साइन थीटा बाय 2, कारण तुम्हाला ऑप्शन मध्ये ते पण ऑप्शन असू शकतं 2 कॅन्सल करून. सांगा मग, दोन्हीचा अँगल सेम आहे की नाही, थीटा बाय 2 थीटा बाय 2. मग साइन डिवाइड बाय कॉस इज टॅन थीटा बाय 2. तर तुमच्या ऑप्शन मध्ये टॅन थीटा ही असू शकतो, या 2 ला 2 कॅन्सल करून तुम्ही टॅन थीटा पण आन्सर काढू शकता. सो दॅट लक्षात ठेवा, इथला अँगल कॅन्सल होत नसतो. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हे फॉर्म्युले जे यूज करतोय ना आता आपण, इथे हॅश करते मी, हे आपल्याला आता सारखे यूज करायचे. ते फॉर्म्युले तुमच्या समोर असलेले कधीही, किंवा जर तेव्हा लिहून घेतले नसतील ना, तर आता असं करू शकता तुम्ही, मी इथे साइन थीटाचा फॉर्म्युला यूज केला 1 प्लस कॉस थीटाचा, लगेच तुमच्या शेजारीच एक नोटबुक ठेवायची, त्याच्यात ऑल फॉर्म्युले जे यूज करतो ते तिथे लिहून घ्यायचे. आणि हे फक्त आत्ताच नाही, तुमच्या थ्रू आउट इंजिनिअरिंग लाईफ फॉर्म्युले यूज करायला लागतात, ट्रिग्नोमेट्री पार्ट सोडत नाही. टेक द स्क्रीनशॉट.
ओके, घ्या आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. इफ आणि बेस्ट ऑप्शन हे एक्झाम्पल वेळच्या वेळी घेऊन ठेवा, त्याचे आन्सर समोर असलेले कधीही चांगलं. इफ x इज इक्वल टू a इंटू 1 प्लस कॉस थिटा y इज इक्वल टू a इंटू 1 माइनस कॉस थिटा, फाइंड dy बाय dx. एक सेकंड. ओके, 1 प्लस कॉस थिटा. तर जनरली काय होतं, आता मी तुम्हाला फॉर्म्युले सांगितले ना यूज करायला, 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा लक्षात नसतात, पण कधी कधी इथेच फॉर्म्युले यूज करतात. तर फॉर्म्युले नेहमी कसे यूज करायचे डेरिव्हेटिव्ह मध्ये, जनरली याच्यात आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि मग फॉर्म्युले पॅरामीटर्स मध्ये. ओके, लेट राइट डाउन x इज इक्वल टू a इंटू 1 प्लस कॉस थिटा कॉमा y इज इक्वल टू, आपण लाईन ड्रॉ करू, a इंटू 1 मायनस कॉस थिटा. ओके, नाव डिफरन्शिएट. आता हे तर तुम्हाला कळालं, a डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a कधीच नाही घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके, मग आत्ताच आपण घेतलं होतं या टाईपचं, dx बाय डी थिटा इज इक्वल टू a आहे असा इंटू 1 चं डेरिव्हेटिव्ह 0. तर या a चं डेरिव्हेटिव्ह 0 नाही घ्यायचा, हा कॉमन आहे, तो बाहेर तसाच ठेवायचा. नाहीतर 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 घेतो म्हणून a चं डेरिव्हेटिव्ह 0 नाही घ्यायचं, कारण इथं जर 0 घेतलं तर a 0 इंटू समथिंग परत 0 येईल, म्हणजे आन्सर 0 येईल. ते कधी 0 येत नाही जनरली. आता प्लस कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. मायनस साइन थिटा. ओके, म्हणजेच काय येईल इथं, a हा मायनस साइन बाहेर घेतला, मायनस a साइन थिटा. ओके, सिमिलरली डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू थिटा. बघा सेम आहे, फक्त प्लस मायनसचा फरक आहे. मग आन्सर काय येतं बघूया. dy बाय डी थिटा इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे असा इंटू 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. ओके, म्हणजे हा फरक आला बघा, इथं मायनस साइन इथं आलं बाहेर, पण इथं आता मायनस मायनस काय होईल, प्लस. इज इक्वल टू a इंटू मायनस मायनस प्लस साइन थिटा. ओके, मग हे dy बाय dx बघा, दोन्ही मध्ये किती इझी आहे, पण प्लस मायनसचा फरक पडतो म्हणून लक्षात ठेवा. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थिटा डिवाइड बाय dx बाय डी थिटा. ओके, मग dy बाय डी थिटाचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला म्हणते आन्सर a साइन थिटा डिवाइड बाय dx बाय डी थिटा. dx बाय डी थिटा काय आलाय, मायनस ए साइन थिटा. मायनस ए साइन थिटा. आता इथं a ला a कॅन्सल होतो, साइन ला साइन कॅन्सल होतो, बट 1 रिमेनिंग राहतो, कारण त्याच नंबरने डिवाइड केलं तर 1 राहतो, 0 नाही. तर इथं जनरली ही सिली मिस्टेक होते. आणि तुमचं तर इतकं हे खराब आहे की जर 2 मार्क्सने हे एक्झाम्पल ऑफलाईन मध्ये विचारलं असतं तर तुम्ही एवढं जेवढं सॉल्व्ह केलं तिथपर्यंत, आणि शेवटी जर इथं चुकून 0 लिहिला तरी पण आउट ऑफ 4 तुम्हाला 3 मार्क्स मिळाले असते. पण आता ऑनलाईन एक्झाम मुळे एकदा टिक मार्क केली, क्लिक केलं की तुमचं आन्सर ते सबमिट झालं. ओके, सो दॅट हे लक्षात ठेवा. ऑल टर्म्स जरी कॅन्सल झाल्या डिव्हिजन मध्ये तरी 1 शिल्लक राहतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बघा, आता 2 डिवाइड बाय 2 असेल तर 2 ला 2 कॅन्सल झाल्यानंतर 1 राहतो की नाही, 0 नाही होत तो. ओके, तर हे फक्त लक्षात ठेवा, आणि प्लस मायनस. ओके, मग हे तुम्हाला विचारू शकतात. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, तर
आपला आज एवढं डेरिव्हेटिव्ह बद्दल झालं. पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे हे या टाईपचे, एक्स सेपरेट दिलेलं असेल, वाय सेपरेट दिलेलं असेल, दिस इज कॉल्ड पॅरामेट्रिक फंक्शन. या त्याच्या स्टेप्स आहेत. ओके, त्याच्यानंतर हे एक्झाम्पल्स घेतले आपण. साइन कॉस, जनरली साइन कॉस मध्येच असतात एक्झाम्पल्स, किंवा या टाईपचे विचारू शकतात. 80² 280 हे घेतलं ना आपण, या टाईपचे. मग इथं कधी इथला कॉन्स्टंट जो असतो 2 4 हा चेंज होऊ शकतो. ओके, सिमिलरली सेक टॅन. ओके, सेक टॅन कधीतरी, जनरली साइन कॉस मध्येच एक्झाम्पल्स असतात. ओके, मग साइन कॉसचे हे जे हॅशने फॉर्म्युले दाखवले, हे फॉर्म्युले लिहून प्रॅक्टिस करा. ओके, मग एवढे एक्झाम्पल्स झालेत आज. आणखीन आहे पॅरामेट्रिक फंक्शन, ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूयात. ओके, सो आजच्या आज नोट्स कम्प्लीट करा. हे तुमच्या याच्याला नसेल, कशात व्हॉट वी कॅन से, सेशनलला नसेल. सेशनलला आपला लास्ट लेक्चर पर्यंत जेवढा सिलेबस झाला होता, इन्व्हर्स पण नाही. आता अटेंडन्स फील करा आणि मग तुम्ही लेफ्ट होऊ शकता. ओके, बरं, आपल्याला एखादं लेक्चर एक्स्ट्रा मिळालं तर. आणि हो, 1 मिनिट आधी अटेंडन्स देऊ देत. पण अटेंडन्सचं दिलं की तुम्ही लेफ्ट होता लगेच.